संविधान बदलण्याचा भाजपचा नाही तर काँग्रेसचा डाव. मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही. अनेक वर्ष जनतेची लूट करणाऱ्या काँग्रेसचं सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार नाही. मोदींच्या सभेला लोटला मोठा जनसागर. देशात पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी जनतेमध्ये मोठा उत्साह. छत्रपती उदयनराजे मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कराड येथील भव्य संकल्प सभेत आत्मविश्वास. सन 1947 साली देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून काँग्रेसच्या हाती सत्ता होती. काँग्रेसने देशात गुलामीची मानसिकता पसरवली. नौसेनेच्या झेंड्यावर आतापर्यंत इंग्रजांचे निशाण होते. भाजपची सत्ता आल्यावर हे निशाण झेंड्यावरून हटवले आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकाला स्थान देण्यात आले. जम्मू काश्मीरमधील जनतेला काँग्रेसने अधिकारापासून वंचित ठेवले. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम कायम ठेवून काँग्रेसने या राज्यातील दलित, आदिवासी, ओबीसी या जातींना आपल्या अधिकारापासून वंचित ठेवले. कर्नाटक विधानसभेत सत्ता मिळताच काँग्रेसने त्या राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसी आरक्षण देऊन टाकले. आता सत्तेवर आलेल्या संपूर्ण देशात हा प्रयोग राबवण्याचा विचार काँग्रेस करत आहे. संविधान बदल करण्याचा विचार भाजप नाही तर काँग्रेसच करत आहे. मात्र मोदी जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसला हे शक्य होऊ देणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित जनसमुदायाला दिला. महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे आयोजित जाहीर सभेत मोदी बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार महेश शिंदे, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार नरेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे लोकसभा प्रभारी अतुल भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख मनोजदादा घोरपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशातील कोट्यावधी जनतेने गेल्या 10 वर्षात मोदी सरकारच्या कामावर विश्वास दाखवलाय. 2013 मध्ये भाजपने पंतप्रधान पदासाठी माझ्या नावाची घोषणा केली तेव्हा रायगडावर जाऊन मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो होतो. आता शौर्याची भूमी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या साताऱ्याच्या पावनभूमीत नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. मराठा सेनेने ज्या गडकोटांच्या आधारे पराक्रम गाजवला, ज्या सिंधुदुर्ग, लोहगड व तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये व्हावा यासाठी युनेस्कोकडे प्रयत्न सुरू असल्याचं सांगून सातारा जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प 5 वर्षात पूर्ण करणार, पाण्याखाली आणणार असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. साताऱ्यातील जनतेचा जोश, उत्साह आणि उमंग पाहून भारत में फिर एक बार मोदी सरकार आणण्यासाठी जनताच उत्सुक आहे असा प्रखर आत्मविश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्हा, शूरवीरांचा, सैनिकांचा सातारा जिल्हा या भावनेतून जिल्ह्यातील गड किल्ल्यांवरील मातीचा एकत्रित केलेला वीर माती कलश भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम व भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने भेट देण्यात आला. यावेळी प्राध्यापक मच्छिंद्र सकटे, सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, विक्रांत पाटील, सुरभी भोसले, शारदाताई जाधव, डॉक्टर प्रियाताई शिंदे, ज्ञानदेव रांजणे, पुरुषोत्तम जाधव, जयवंत शेला, राजेंद्र सिंह यादव, सचिन नलावडे, चित्रलेखा माणे कदम आदींसह महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर विनोद खडे, लोकराष्ट्र न्यूज, सातारा. छत्रपति उदयनराजे भोसले जी को उम्मीदवार बनाया है. मेरे साथी कहते थे कि मोदी जी सतारा आने की जरूरत नहीं, आप बहुत दौड़ धूप करते हैं, नहीं आएगा तो चलेगा. मैंने सामने से कहा, सातारा में भगवा पहले भी लहराता था और लहराता ही रहेगा. मैंने कहा नहीं भाई, मुझे तो आप सभी परिवारजनों के दर्शन की इच्छा है. एनडीए सरकार ने, मोदी ने आकर के उस अंग्रेजी के निशान को हटाया, हटा करके रुका नहीं,
मोदी ने तय किया कि इस झंडे का ताकत तब बढ़ेगी कि हमारी नौसेना के झंडे में अब छत्रपति शिवाजी महाराज के प्रतीक को स्थान दिया जाएगा। और दिया, डंके की चोट पर दिया। हमारी सरकार ने मराठा सेनाओं द्वारा बनाए गए ऐतिहासिक किलों को भी यूनेस्को की वर्ल्ड हेरिटेज साइट में शामिल करने के लिए नामांकन किया है। महाराष्ट्र का लोहगढ़ हो, सिंधुदुर्ग हो या फिर मराठा सेनाओं द्वारा बनाया गया तमिलनाडु का जिंजी फोर्ट हो, इन सभी को वर्ल्ड हेरिटेज साइट की लिस्ट में लाने का हम प्रयास कर रहे हैं। मराठा विरासत की शान दुनिया में बढ़ेगी तो हम सबको गर्व होना चाहिए कि नहीं होना चाहिए? गर्व होना चाहिए कि नहीं होना चाहिए? दुनिया में डंका बजे तो गर्व होना कैसे नहीं होना चाहिए? लेकिन कांग्रेस को तकलीफ होती है कि मोदी ये सब काम क्यों कर रहा है।